नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मी स्वागत करतो आहे. अक्षय चव्हाण ब्लॉग माझा चॅनल आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करा. कोकणातले वगैरे इकडचे आमच्या गावाकडचे असे नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकत असतो मित्रांनो, रोज कधी नाही कधी जसा वेळ भेटेल तसा. आजही तसाच एक व्हिडिओ आहे. मी चाललो आहे गोवेमध्ये आणि मला गोवेचं भाडं आहे मित्रांनो. भाडं आहे म्हणून मी चाललो आहे आणि म्हणून मी व्हिडिओ करतो आहे. भाडं असं आहे की त्या ठिकाणी आज आपलं जे कोकणात चिखल नांगरणी स्पर्धा असते, म्हणजे भात वगैरे लोकांची लावून झाले त्यानंतर ती स्पर्धा असते, खूप खऱ्या गावांमध्ये असते. त्याप्रमाणे या गावामध्ये पण आज आहे आणि मला त्या गावात जायचं आहे. म्हणजे भाडं आहे. काही लोक बघायला चाललेत ती स्पर्धा, त्यासाठी मग माझी गाडी घेऊन चाललेत. तर मी चाललो आहे. तर 10 वाजलेत. किती वाजता सुरू होते काय मला माहीत नाही आहे. किती वाजता सुरू होईल त्याचा टाईम काय मागे पुढे होतोच, तर ते गेल्यानंतरच ते कळेल किती वाजता चालू होईल. तर आज आपल्याला चिखल नांगरणी स्पर्धा आहे, म्हणजे बैल पळतात चिखलात, त्यावर बघायला मिळणार आहे. तर जाऊया चिखल नांगरणी स्पर्धा बघायला आणि ती त्याची काय मजा असते, धमाल असते ती बघता येणार आहे. अंगणामध्ये आहे बाहेर मी आणि गाडी इकडे लावली आहे. गाडी खूप खराब झाली आहे. अगदी एक दिवस पण मी घरी नाही आहे, म्हणजे रोज पळतोय बाहेर, त्यामुळे धुवायलाच वेळ नाही. सकाळी लवकर येतो, रात्री येतो, त्यामुळे घाण झाली खूप गाडी. हसू नका. तर आज जर मी लवकर आलोच तर पूर्ण तिला चांगलं धुणार आहे. आपल्याकडे पाणी पाईप वगैरे आहे तर धुणार आहे व्यवस्थित. तसं मी वेळ वाटला की लगेच धुवून टाकतो, पण अजिबात वेळ नाही तर त्याला पर्याय नाही. रात्री नाहीतर मग लेट रात्री धुवायला लागणार. आज तर नक्कीच धुणार तिला मी, रात्री किती वाजले तरी पण. तर मित्रांनो जाऊया आपण गोवेमध्ये आणि पाहूया गोवेची जी चिखल नांगरणीची स्पर्धा. मंडळी, गोवे या ठिकाणी चिखल नांगरणीची स्पर्धा ही 1 वाजता सुरू होईल, कारण सगळ्याच ठिकाणी 1 वाजता सुरू होते. त्याआधी आम्ही ते भांबेडला थांबलोय, नाश्ता वगैरे करून घेतला आहे आणि मग इथून पुढे गोवेकडे जायचं. इथून एक 10 मिनिटात गोवेला जाऊ. तर चला निघूया गोवेकडे. तर मित्रांनो, तुम्ही बघताय मी गोवे ह्या गावी आलो आहे आणि गोवे गाव हे वाटूळ दाभोळे रस्त्यावरती आहे, हायवेवरती आहे आणि त्याच हायवेवरती खूप लांबच रांगा लागल्यात तुम्हाला बघायला मिळतील, कारण चिखल नांगरणी स्पर्धा ही हायवेलाच आहे. तर फायनली मी गोवे या गावी आलो आहे आणि पहिल्यांदाच तुम्हाला धबधबा दाखवतो. ते बघा रस्त्याच्या बाजूला धबधबा आहे, खूप छान आता. आणि मी इथे आलो आहे, खूप छान धबधबा आहे, खूप मस्त बघायला मजा येते. कोण पण आहे इथे. मंडळी, मी आता वरती रस्त्यावरती आहे. समोर गाडी पार्क केली आहे आणि हाच तो वाटूळ कडून दाभोळेकडे जाणारा रस्ता आहे आणि त्याच ठिकाणी या ठिकाणी स्पर्धा आहेत. जो वाडगावला रस्ता जातो त्या ठिकाणी या स्पर्धा आहेत. बघा, मी या ब्रिजवरती आहे. ब्रिजवरती खूप छान सुंदर असा इथे धबधबा आहे, म्हणजे बंदर आहे तो, आणि त्याचा खूप छान असा मनमोहक दृश्य आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर मगाशी मी ज्या ठिकाणी धबधब्यावरती गेलो होतो त्या ठिकाणी खाली हा बघा, हा तो धबधबा आहे. मी खाली गेलो होतो तो. तर मित्रांनो, या ठिकाणी मी आलोय बघा. या ठिकाणी स्पर्धा आहे, मैदान आहे समोर. तर बघूया आता पुढे कशी स्पर्धा होती ती. मित्रांनो, या ठिकाणी बैलांना मैदान दाखवण्याचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता इकडे. गोवेगावचे सरपंच प्रथम नागरिक आदरणीय संतोषजी गुरव गोवेगावचे पोलीस पाटील आदरणीय निलेशभाऊ कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचे. आणि आमचे सर्वांचे सहकारी म्हणून आम्ही ज्यांना मानतो ते वैभवजी पवार यांच्या देखील मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत. मी त्यांना सर्व मंडळाला विनंती करून त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन त्यांचं स्वागत करावं.
स्वीकारतात. या ठिकाणी आलेल्या या इकडे सगळ्या गावातून आलेल्या बैलजोड्या आहेत त्या इकडे बांधलेल्या आहेत बघा. सगळ्यांना इकडे उभं केलं आहे. गाड्या वगैरे त्यांच्या ज्या गाड्यातून ते बैल वगैरे आले ते सर्व या ठिकाणी आहेत. खूप छान असं दृश्य आहे. इकडे सगळ्या प्रकारचे बैल इथे बघायला मिळत आहेत. जवळच बांधलेले आहेत आणि साईडलाच मैदान आहे. या ठिकाणी प्रेक्षक हळूहळू गोळा होत आहेत. अजून कोणी जास्त आले नाहीत पण लवकरात लवकर प्रेक्षक हे इथे येतील आणि खूप तुफान अशी गर्दी नक्कीच होणार. कारण बैलगाडी म्हणजे चिखल नांगरणी जी स्पर्धा आहे ती सगळ्यांची आवडती आहे. जशी बैलगाड्या वगैरे असते सेम. तर या ठिकाणी दुकानं वगैरे पण बरीचशी आहेत. वडापाव, मिसळ, मंचुरियन, सरबत, त्याबरोबर बरंच काय काय इकडे आहे. खूप काही तुम्हाला खायला मिळेल. खायला प्यायला सर्व खूप मस्त आहे. सरबत वगैरे सगळं आहे. तर आता स्पर्धा सुरू होते आणि चिकटवण्याचं काम चालू आहे आणि स्पर्धा सुरू होत आहे. सुंदराची सुट्टी झाली. बराच वेळाला जोडी सुटली पण सगळी सुद्धाच सुटली. विहान जाधव नामांचे ड्रायव्हर आहे. हे पिंट्याला आणले आणि आता वाढेल. हा 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 सुंदराची गती लागली बघा. डावीकडे राजा आणि उर्वीकडे बारके आहे. अतिशय सुंदराची सुट्टी झाली. जबरदस्त पळणारी जोडी आणि मुंडा गुरव ड्रायव्हर आहे. हे राजाला आणले. चल वाढव वाढव वाढव. एवढ्या जोरात गती वाढायला पाहिजे. राजाची गती वाढायला पाहिजे. अतिशय सुंदर असा वेग लागला. लाडच्या बघा एकटा ओढतोय. वाजरी जोडी सुटली. सुंदराची जोडी पळतोय. बाळूमामा प्रसन्न देवरूकरांचा राणा आणि वजीर पळतोय. ड्रायव्हरची चलाकी जरा जास्त झाली. पहिल्या बांधाकडे गेली. यांना सांभाळ. हे आता बाहेरच्या बैलाला आत घे. एवढ्या जोरात एवढ्या जोरात. हा 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 बाहेरचा बघा कसा बाका दूर पळतोय. वा 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 वा. ड्रायव्हर मात्र हुशार आहे. अतिशय सुंदर. 25-01. सुंदराची सुट्टी झाली. सिंधू गोपाळ बघा बैलाच्या पुढे धावण्याचा प्रयत्न आहे. जबरदस्त अनुभवी ड्रायव्हर आहे. घे 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 घे. वाढव 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 वाढव. एवढ्या जोरात एवढ्या जोरात. गती वाढायला पाहिजे. अजून गती वाढायला पाहिजे. अजून काय 19.22 वाजली. जोडी सुटली. अतिशय सुंदर असा सात पळतोय. सात किल्ले सागरबाकरांचा लाल्या आणि सोन्या पळतोय. गावठी गटातला 6,000 घ्यायला सांभाळ. ड्रायव्हर बघा पणाला लावतोय. कधी डाव्या बैलाला कधी उजव्या बैलाला. हे आता बाहेरच्या बैलाला आणि आता वाढव गती. उद्या जोरात अजून गती वाढायला पाहिजे. सगळा हुशार गेला गेला. चला रघुनाथ शिंदे गोविंद जोडी घ्या पुढे. मला हलवला सगळ्यांना हलवला. बांधा बांधा जातोय. झाला गेला बाण गोटा घेतो. पोलीस पाटील अवधूत रामाने असलाच तरी आज अधिकार माझ्याकडे आहे. धावडी जोरात. नवीन ड्रायव्हर आहे. नवीन जोडी आहे. प्रभातवंडी गावातनं आलेली जोडी आहे. पाऊंडी जाणारी बैल आहे. जोडचे मला वाटते जवळजवळ 2-4 मानाचा फेरा लावून आलेली जोडी दिसते. जमावर जाते. जाऊ दे बारका परत आत आला बघ. तो फिरवायला चालला. ही जोडी आतमध्ये आला. जोडी बाहेरचा बैल थोडासा बुजरा दिसतोय. लोकांना बघतोय. धावतोय. अजून पुढे बऱ्याच जोड्या पळवायच्या. सामना झालाय.
चला जोडी नंबर 13 रियान सावंत वरचे पाणी जबरदस्त वेग लागला शुभम फक्त टिकला पाहिजे लंब्या मंड्यात कव्हर करणार घे नंतर आगे वाढव 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 बाहेर का जातोय हे त्याला आगे वाढव वाढव म्हणजे मारणार येतो वेळ गेला बराच मातात गेल्यामुळे हरकत नाही वेळ टाका 22-68 सुंदर अशी गती लागली अवधूत रामानेचा प्रेस लागणार आहे उंच असा ड्रायव्हर आहे आणि जगना बैल आहे बघूया काय करतो फिरव वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे ज्याची गती ड्रायव्हर पडला पण बघा कसा बैल त्याला वडी टाकतोय काय व्हायला पाहिजे या बैलासाठी गती वाढायला पाहिजे वाकडा तिकडा जातोय त्यामुळे वेळ बराच जातोय वाढव अरे पळव जाऊ द्या जोरात सॉरी 19-22 मध्ये बरोबर किती वाजली जोडी सुटली 6 नंबरची जोडी पडते जाऊ दे जोरात गती वाढव हे बाहेरच्या बाजूला आगे जबरदस्त प्रस्थान झालंय सुंदर असं प्रस्थान करांचा मथुर आला पळायला मथुरच्या जोडीला सोन्या एवढ्या उशिरा आला तेवढा पटकन बाहेर पडला फरक आहे का या ठिकाणी जोडी पळवतोय सुंदर अशी जोडी पळते बंड्या आणि सागरची बघूया सिद्धू गोपाळचा 19-22चा रेकॉर्ड तुटणार का सुंदर गती लागले वाढव एवढे जोरात परश्या चल खऱ्या अर्थानं परशाचा सैराट 22-23 किती वाजले जोडी सुटली सागर पवार कोमेंडीकरांचा राजा आणि मार्शल पळतोय सुंदर अशी सुट्टी झाली गेली बैल परतानावर गेली परत एकदा परशा जोडी पळवतोय परशा तुझी आरती कुठेतरी बघते चल वाढव जोरा घेऊन जबरदस्त आपला बैल तावावर आहे बाहेरचा कमी पडतोय त्याला वाढव एवढे जोरात अतिशय सुंदर 21-76 वेगाचा बादशाह सिद्धू गोपाळ सुंदर अशी सुट्टी झाली बघा शिवा कसा बैलांच्या पुढे ड्रायव्हर धावडे जोरात राजाला लागले हा सुंदर असं प्रस्थान झालंय गती वाढायला पाहिजे बाहेरचा वासरू मात्र बेफाट पळतोय अतिशय सुंदर गती लागली आणि शेवटच्या टप्प्यात 20-34 करांचा थैमान पळतोय बरोबर जाऊ दे जोरात घे त्याला आत घे वाढव बाहेर का जातोय आत घे जाऊ दे जोरात शेवटच्या टप्प्यात गती मात्र कमी झाली 23-85 काय थापा टाकली नाहीत बघा थापा मात्र मारणारे जबरदस्त हुशार आहे काय जाऊ दे जोरात जोडी गेली परतानावर फिरव काय करतोय आतला बैल खाली मारला तर वाढव बाहेरच्याला तर वाढव त्याला
बाहेरचा कधी पडतोय पण शुभमचा इलाज हारला. वेळ सांगा. 29-0-1 शिवाजी. वाढव वाढव. अरे तू जा पुढे आता माझं बघून नको. अरे जा पण जाऊ दे. 25 नंबरला जय हनुमान प्रतीक मुंडेकर ओझरे तयार राहायचं आहे. आता परत एकदा गणेश गुरुवांचा साज आला. जाऊ दे जोरात जाऊ दे जोरात. ड्रायव्हर आता तुझ्या मनासारखी दिली पडली. वाकडा तिकडा जाऊ नको. सरळ जा. जाऊ दे पुढे. जाऊ दे बाबा पुढच्या उड्यावर चालायला जाऊ दे आता. चला महापुरुष पुढे घ्या पाहिजे पुढं. घ्या पाहिजे पुढे. तिकडनं घेतात तुम्ही घ्या पुढे. ड्रायव्हर ग्रामपंचायत वाला आहे. जोडे आली मैदानात. हो मामानो हो हो पाहिजे हो पाहिजे. अरे बाबा हे लाईव्ह मध्ये तुमची दोस्ती येत आहे. हा हा परत एकदा पाहिजे. जाऊ दे जोरात. हो इकडे या कार्यकर्ते ह्या बाजूने झाले की का. जाऊ दे जोरात जाऊ दे जोरात. वाढव गती. अरे वाढव 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 वाढव. बाहेर कुठे जाते बाहेर कुठे जाते. हे त्याला आत घे. ड्रायव्हर मात्र कसलेला सहज बैलाला फिरवतोय. चल वाढव वाढव वाढव. जाऊ दे जोरात. सुंदर गती लागली आहे बघा. 22.75 22.75. सुरेश कानाडे स्वतःची बैल स्वतः जाऊ दे जोरात जाऊ दे जोरात. राजापुरात आलेली जोडी आहे. बघूया काय करते. गावठी गटात पैसे आडघाटी बैल आहेत. बघूया काय करतो. थांबला जो थांबला तो संपला. वाढव बाबा वाढव. एवढी मोठी जोडी सुरेश तुला घाटीत पण बनवायला हरकत नाही असा बैल दिसतोय. डावीकडचा चांगला. जाऊ दे जोरात. वेळ सांगा. 27.60 27.60. बाबू गोपाल बघूया गोपालांचा रॉकेट किती उंच उडतोय. गेला परतानावर गेला. चल फिरो फिरो फिरो. जोरात अभिषेक गोपाळ एक जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर आहे. सुंदर अशी गती लागली आहे. अंतिम टप्प्यामध्ये आलेली जोडी आहे. आतमध्ये जाते बैलांबरोबर. जाऊ दे जोरात. जबरदस्त वेगाची जोडी आहे. बघूया काय करतो. आज या गोविंदच्या मैदानात आलेला महिंद्रा ड्रायव्हर. सुंदर वेग लागलाय. हे बाहेरच्या बैलाला आज घे. जाऊ दे जोरात जाऊ दे जोरात जाऊ दे जोरात. वेगाची होती. अरे बाबा उठ ये. बराच वेळ गेला. विहान जाधव गुलाब सिंग गावठी गटाची जोडी पळवतो. हॅलो बाबू शेजारी हे मोबाईल ते बांबू पडेल बघ. मागे राहा. जाधव नामांकित असा कोसूंचा हा ड्रायव्हर आहे. कोसूंचा जाधव 17-96 झाले. बघूया काय करतो. छोटा जाधव गुलाल सिंग ही जोडी पळवतोय. गेली जोडी परतानावर गेली सुद्धा. परतात झालं सुद्धा. चल वाढव वाढव वाढव. जोरात काय झालं. गती खूप कमी झाली. पहिलं वाढायला पाहिजे. अजून वाढायला पाहिजे. जोरात नको जाऊ दे पुढं.
सुंदराच्या जोड्या पाहतात जे माहिती मला लागले वाढव 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 अरे आपला असा काय करतो त्याला आधी सोडून काय एवढं सोड आउट करत शेवटच्या टप्प्यात मात्र गती खूप कमी झाली 22 परत एकदा शुभम कांबळे शुभम तुझा कस लागणार आहे पण धावकीची जोडी आहे जाऊ दे द्वारा झेंड्याला घासून जातात पहिले जाऊ दे पण झेंड्याला स्पर्श करायचा नाही जाऊ दे पुढे आता बाहेरच्या बाजूला लागली ओ छत्र्या बंद करा हा खेळ छत्र्या उघडून नसतो बघायचा या खेळाचा आनंद घ्यायचा असेल तर पावसात भिजूनच घ्यायचा प्रवीण लुगली घे खांद्यावर आणि दोन्ही बैलाला पुढे काय चालले हजू जाऊ दे सावकार असू दे कधी कधी सध्यापेक्षा कासव पण जिंकतो असा शुभमला माहित आहे सध्या कासवाची गोष्ट हे प्रवीण बाबा सावकाशी हे प्रवीण ओ काकी तालुक्या जावयाची आठवण हे प्रवीण या माग वरती बांधर उभं गावामध्ये सुद्धा उजवा हातातच राहिला आणि नको ते झालं जोडी बांध त्याशिवाय ते गोवळीवाले तुमची जोडी खाली आली का हा एक नंबर ध्यानात सुद्धा असला तर काढा तसा जोडी ए बाप्या ए आमच्या कार्यक्रमासमोरची भीती वाजली परत एकदा परीक्षा जाऊ दे जोरात जाऊ दे परीक्षा वाढव जास्त टाइम झाला काळा टॉवेल पांढरा टी शर्ट जाऊ दे जरा ए जोडी तुमची आहे का बात करायची का बाल्या जाऊ दे बाल्या गती वाढव पुढं बैल काय आपला फिरत नाही बाल्याची कष्ट करते चल वाढव आता येऊ दे जोरात गती वाढायला पाहिजे लांब नंतर ड्रायव्हर आहे बघूया पडतानावर गेला हे बाहेरच्या बाजूला लागले पुढे चल अरे गाड्या लागतं काय बघतोय तुला पुढे पुढे आल्यावर तुला टायमिंग चालणारच आहे गाड्याकडे बघण्यात तुझा वेळ जाते पुढे 22 एकोणावर विहान जाधव गती वाढायला पाहिजे तो ड्रायव्हर आहे विहान जाधव जो आतापर्यंत पहिल्या नंबरात आहे पण हा मोठा सोन्या काय पडायचा नाव घेत नाही गती खूपच मंदावली चला प्रवीण माने कुंभारकडे नवलारी प्रसन्न देऊ दे 41 नंबर नवलारी देऊ दे सुट्टी झाली बघूया प्रवीण माने कुंभारकडेकरांचा बाळा आणि कंदर पळतोय हे आता अतिशय सुंदर वेग लागलाय गती लागल्या मुन्ना पुढे वारवलीकारी जोडी करतो हे फिरो
क्रमांकाचा सुंदर आणि मुरली पळतोय. बघूया अनिकेत गोपाळ काय करतोय या ठिकाणी. ज्यांना गुलाल घ्यायचा त्यांना आता 20-90च्या आतमध्ये पळावं लागणार. जे 20-90च्या आत येणार ते पुढे जाणार. त्यांनी वेगळ्या भरायला काय हरकत नाही. धावण्याद्वारा परत एकदा सिद्धू गोपाळ जबरदस्त गती लागली. बघूया काय करतो या ठिकाणी सिद्धू गोपाळ. वाढो 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 तिथं सोडला नसतं तर बघूया काय होतं या ठिकाणी. मार्गेश्वरकरांचा भारत आणि सोन्या पडते. जोडी सुटली धावण्याद्वारा गेला फिरला आला पण जोडी भाग चला जोडूया. आपली जोडी तयार जेव्हा 4 नंबरला भारत कांबळे, 5 नंबरला स्वयंभू भराडी. अतिशय सुंदर अशी दोन बैल पळतायत. पर्यंत अनेक कपड्याची मैदाना गाजवली, अनेक चिखलाची मैदाना गाजवली. आता नामांची उत्साह झाला पळायला. फक्त पाय देऊ नकोस त्याच्या अंगावर. 19-59 पक्ष आणि बैलाचा साथ सुटला. जबरदस्त गती लागले. उजीवला पळतो पक्ष, रावीला पळतो बैसा, लोडीचा गावे परीक्षा जेवढे गेला गती लागायला पाहिजे. गती मस्त. अरे गेला अरे धाडच गेला. 18-04 अरे सगळं 4 तेवढा चला जोडी नंबर 8 दुर्गा देवी.
अतिशय सुंदर बोलले पडतात परतन झालं का झालं उद्या प्रमाणे पोलीस पाटील अरे जाऊ नको डोळ्यात अगं मी तिकडं नाही वाटतं पाणी अगं तर पाठ राहिला पाठ राहिला मी काय लावत नाही डाव्याबाजूच्या बांधावर सगळे पुढे आलेले अरे का तुम्हाला जेवण आणलं का पुढे पण झाला आपलासा करा गुरु गुरु तुमची ज्ञान घ्या मागे हो सरपंच कोंडेकरांचा सरपंच बोलतोय सुंदराची जोडी बघा त्याच्या जोडीला शंकर आहे जोडी जोडी परतानावर गेली आणि परताना झाले सुद्धा बाजूलाच्या वर गेला आता विचारू सुद्धा बैलाची सुट्टी थोडी उशिरा झाली बघूया काय करते सुमन कमरे बऱ्याच वेळा मानकरी 19 सेकंद 34 पॉईंट मध्ये पळालेली जोडी रमेश काशीनाथ पावसकर आजगेकरांचा चण्या आणि शिवा 11 नंबरचे मानकरी 19 सेकंद 31 पॉईंट मध्ये पळालेली जोडी धनी केदारलिंग प्रसन्न महेंद्र गावडे कोलेवाडीकरांचा वजीर आणि सरदार 10 नंबरचे मानकरी 19 सेकंद 25 पॉईंट मध्ये पळालेली जोडी अनंत राजाराम शिंदे बांबरकरांचा नाजूक आणि पवन 9 नंबरचे मानकरी 19 सेकंद 19 पॉईंट मध्ये पळालेली जोडी राजपाल कदम वनगोळेकरांचा शिवम आणि शक्ती 8 नंबरचे मानकरी 19 सेकंद 11 पॉईंट मध्ये पळालेली जोडी आरुष सचिन सोस्ते शाहूवाडीकरांचा सुंदर आणि शंकर 7 नंबरचे मानकरी 18 सेकंद 93 पॉईंट मध्ये पळालेली जोडी राज गोसावी गोविळकरांचा पिस्तूल आणि सागर 6 नंबरचे मानकरी 18 सेकंद 74 पॉईंट मध्ये पळालेली जोडी गणपती कृपा कोंडेकरांचा सरपंच आणि शंकर 5 नंबरचे मानकरी 18 सेकंद 04 पॉईंट मध्ये पळालेली जोडी स्वयंभू भराडीन प्रसन्न चरवेलीकरांचा पक्ष आणि बैजा 4 नंबरचे मानकरी 17 सेकंद 75 पॉईंट मध्ये पळालेली जोडी संजय वामन सावंत पालीबांबर रत्नागिरीकरांचा लाडके आणि सावकार 3 नंबरचे मानकरी
17 सेकंद 14 पॉइंट मध्ये पळालेली जोडी द्वारकानाथ पांडुरंग माने कुरचुमकरांचा मोठ्या आणि शंभू 2 नंबरचे मानकरी आणि गोविल ग्रामस्थ मंडळ गोविल यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य मैदानाचा 1 नंबरचा मानकरी 17 सेकंद 10 पॉइंट मध्ये पळालेली जोडी विहान जाधव गुलाल किंग कोसुमकरांनी पळवलेली जोडी एका राशीची 2 बैल मनोहर भगवान हरमने देवडेकरांचा वशा आणि वशा 1 नंबरचे मानकरी सर्व विजेत्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन. कमान डीजे. तर मित्रांनो गोवेळ या गावी अशी संपन्न झाली चिखल नांगरणीची स्पर्धा. खूप मजा आली, खूप धमाल आली, पाऊस पण मध्ये होता, खूप मजा केलेली, एक आनंद घेतलेला. तुम्हाला कसं वाटला आजचा जो स्पर्धेचा कार्यक्रम मला नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये आपण भेटूया लवकरच पुढच्या कोणत्या गावी ज्या ठिकाणी चिखल नांगरणी स्पर्धा असेल त्या ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि हसत राहा.